नमस्कार, मी आहे सौरभ आणि मी आजपासनं मराठी मिनी व्लॉगिंगला सुरुवात करत आहे. माझं मराठीत व्लॉगिंग करायचं एक आधीपासून इच्छा होती आणि आधीपासून मला खूप आवडायचं की व्लॉगिंग करायचं, व्हिडिओज करायचे, पण मी ते हिंदीमध्ये करायचो. पण आजपासून मी ठरवलंय आणि आजपासून आम्ही सुरुवात करतोय आमच्या मराठी व्लॉगिंगची. मी अजून एक चॅनल चालवतो, व्हॉइसेस ऑफ रियालिटी म्हणून. त्यामध्ये मी एज्युकेशन कंटेंट देतो. पण आज मी माझं वर्कआउट प्लॅन आणि वर्कआउटसाठी पण वर्कआउटचं पण कॉन्टेंट चालू केलेलं आहे. या माध्यमातून मला तुमच्याबरोबर खूप क्लोजली कनेक्ट व्हायची संधी मिळेल आणि तुम्हीही माझ्यासोबत कनेक्ट होसाल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नॉर्मली लॉ स्टुडंट आहे. मला बॉडी बिल्डरसारखी करायची नाही आहे. मला एक नॉर्मल साधी-सोधी एस्थेटिक बॉडी करायची आहे. जसं की एक्झाम्पल क्रिस हेरियासारखी. आणि मी तेच बॉडीचं गोल करून हा वर्कआउट प्लॅन केलेला आहे. आज माझा पुश डे आहे आणि मी आज शोल्डर एक्सरसाइज करतोय आणि चेस्ट एक्सरसाइज करतोय. मी मोस्टली जास्त हार्ड वेट घेत नाही, 45-50च्या डंबल्सकडे जातही नाही. कारण त्याचं असं आहे की मला माझे मसल्स वाढवायचे नाही आहेत. मला माझे मसल्स फक्त मेंटेन ठेवायचे आहेत आणि हेच माझं वर्कआउटचं सार्थ आहे की मला फक्त माझे मसल्स मेंटेन ठेवायचे आहेत. मला मसल्स अजिबात वाढवायचे नाही आहेत आणि बॉडी पूर्णपणे बॉडी बिल्डरसारखी किंवा काय करायची नाही आणि ती आपली बॉडी होऊ पण शकत नाही. कारण की ते लोक प्रोफेशनली बॉडी करत असतात आणि आपण आपलं हे प्रोफेशन नाही आहे. माझं हे प्रोफेशन हे लॉ आहे आणि बेसिकली मी यूट्यूबवरच काही व्हिडिओज करतो. तुम्ही माझा दुसरा चॅनल पण चेकआउट करू शकता आणि तिथेही माझे खूप चांगले व्हिडिओज आहेत आणि तिथेही मला सपोर्ट दाखवू शकता. हा चॅनल आधीपासून आहे, पण मी ह्या चॅनलवर रँडमली आधी हिंदीचे व्लॉग्स टाकायचो, पण आता आजपासून किंवा इथनं पुढे मी नॉर्मल मराठीचे मिनी व्लॉग्स टाकत राहील आणि मी बेसिकली जिमचे व्हिडिओज किंवा माझं जे आयुष्यात चाललेलं आहे त्याचे व्हिडिओज मी टाकत राहील. त्यामुळे या चॅनलचं नावही मी बदललेलं आहे. या चॅनलचं नाव अनफिल्टर्ड सौरभ हे केलेलं आहे आणि मला खूप आनंद होतोय की मी आज मराठीमध्ये काहीतरी करतोय आणि मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि मला आवडतं वर्कआउट करायला. मी आधी स्पोर्ट्समध्ये पण होतो आणि ह्या पद्धतीने मी माझा आजचा वर्कआउट संपवलेला आहे कार्डिओ करत आणि भेटूयात.